Hey, good morning, my dear friends and students. I'm Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. नेहमीप्रमाणे एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स आणि तुमचा 6th स्टँडर्डचा मॅथमॅटिक्सचा फायनली थर्ड लेसन सुद्धा मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे. आपल्या लेसनचं नाव आहे, काय आहे लेसनचं नाव? इन द वर्ल्ड ऑफ नंबर्स, म्हणजे संख्येच्या दुनियेमध्ये जायचं आहे. जसं आपण प्राण्यांच्या दुनियेत जातो, पक्ष्यांच्या दुनियेत जात असतो, त्या पद्धतीने आता आपल्याला आज जायचं आहे. कुठे? संख्यांच्या दुनियेमध्ये जायचं आहे. मग इथे तुम्हाला काही नंबर्स दिलेले आहेत. बघा, तुमच्या समोर नंबर दिसत आहेत. कुठले कुठले नंबर आहेत बघा. हे पहिला नंबर आहे 3, 0, 5, 9 and 7. मग आता हे नंबर घेऊन तुम्हाला काहीतरी बनवायला लावले. Obtain the largest and smallest 5 digit number using each digit only in ones. सांगितलं तुम्हाला स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर आणि बिगेस्ट 5 डिजिट नंबर इथे बनवायचे. आता स्मॉलेस्ट बनवायचं असेल तर काय करावं लागेल रे? पहिली ह्या किती संख्या आहेत? 1, 2, 3, 4, 5. या 5 संख्या आपण मोजून घेतल्या. मग आता काही विद्यार्थी काय करतील की 0 सगळ्यात छोटा आहे म्हणून 0 घेतला. याच्यानंतर छोटा आहे 3, मग 5 घेतला, मग 7 घेतला, 9 घेतला. झाली यांची 5 डिजिट नंबर. अरे पण ह्या शून्याला, इकडच्या शून्याला काहीच किंमत नसते. सो ही किती होईल? तुमची 4 अंकी संख्या तयार होणार आहे. म्हणजे हा शून्य एक नंबरला घेऊन इथे चालणार नाहीये. मग हा शून्य कुठे घ्यावा लागतो? नेहमी लक्षात ठेवायचं, दिलेल्या संख्येमध्ये तुम्हाला मोठ्यात मोठी किंवा लहानात लहान संख्या जर तयार करायला सांगितली असेल तर शून्य हा नेहमी दुसऱ्या स्थानावर 2 नंबरच्या प्लेसला घ्यायचा असतो. मग त्याच्यापेक्षा मोठी संख्या काय घेतली? मग पहिले 3 घेतली, त्याच्यानंतर काय घ्यायचा? 0 घ्यायचा आणि पुढचे नंबर ऍज इट इज घेऊन घ्यायचे. सो अशा पद्धतीने आपल्याला मिळाली आहे स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर, छोट्यात छोटी 5 अंकी संख्या या अंकांपासून. सो 1, 2, 3, 4, 5 5 अंकी संख्या इथे मिळालेली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला बनवायची आहे 5 अंकी बिगेस्ट नंबर, बिगेस्ट 5 डिजिट नंबर. आता बिगेस्ट बनवण्यासाठी काय करावं लागणार आहे? सगळ्यात मोठी संख्या घ्यावी लागणार आहे. सगळ्यात मोठी संख्या किती आहे? 9. त्याच्यानंतर पुढची आहे 7, त्याच्यानंतर पुढे आहे 5, त्याच्यानंतर पुढे आहे 3 आणि सगळ्यात शेवटी काय करणार? 0. सो अशा पद्धतीने मोठी बनवताना 0 शेवटीच येऊ द्या. पण जर तुम्हाला छोटी संख्या बनवायची असेल तर 0 एक नंबरला कधीच चालत नाही, तो नेहमी 2 नंबरला चालत असतो. आता मी तुम्हाला एक छानसं उदाहरण देते आणि तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की लिहायचं आहे. आता मी तुम्हाला काही संख्या देते आणि मी त्याच्यापासून तुम्हाला स्मॉलेस्ट आणि बिगेस्ट नंबर बनवून दाखवते आणि तुम्हाला कमेंट सेक्शन मध्ये उत्तर सांगायची आहे. ठीक आहे. सो फर्स्ट नंबर तुम्हाला मी दिला 8024 आणि समजा अजून 3 दिला आणि याच्यापासून तुम्हाला स्मॉलेस्ट आणि बिगेस्ट किती नंबर आहे? आता 1, 2, 3, 4, 5. आपण 6 डिजिट नंबर बनवूया. अजून एक संख्या घेऊया. स्मॉलेस्ट आणि बिगेस्ट काय करायची? 6 डिजिट नंबर, मोठ्यात मोठी आणि लहानात लहान 6 डिजिट 6 अंकी संख्या इथे बनवायची आहे. 6 डिजिट नंबर. मग आता स्मॉलेस्ट बनवण्यासाठी टीचरांनी काय सांगितलं? 0 हा कधीही एक नंबरच्या पोझिशनला घ्यायचा नसतो. मग त्याच्यापेक्षा मोठी संख्या कोणती आहे? 2. सो आपण काय घेणार? पहिले 2 घेणार, मग 0 घेणार, मग त्यापेक्षा पुढची संख्या कोणती? तुमची 3, मग 4, मग काय येईल तुमची 7 आणि मग येईल 8. सो अशा पद्धतीने आपल्याला मिळालेली ही स्मॉलेस्ट 6 डिजिट नंबर. युनिट, टेन्स, 100, 1000, 10,000, lakh, 2 lakh, 2,03,478. आता बिगेस्ट नंबर, बिगेस्ट तर सोपा आहे. मोठी संख्या कुठली आहे? 7. त्याच्यानंतर काय येईल तुमचं? सॉरी 7 नाही रे, 8 आहे. म्हणून याच्या अगोदर काय येईल तुमचं? 8, मग 7, मग 4, मग 3, मग 2 आणि मग 0 येईल. ठीक आहे. सो अशा पद्धतीने तुम्हाला स्मॉलेस्ट आणि बिगेस्ट 6 डिजिट नंबर सांगितला, 7 डिजिट नंबर सांगितला, 8 डिजिट नंबर सांगितला, तरी पण तुम्हाला करता आली पाहिजे. आता याच्यात अजून एक गंमत अशी आहे की कधी कधी तुम्हाला अगदी 3-4च संख्या दिलेल्या असतात. म्हणजे आता समजा दिलेले 5, 4, 2 आणि या 3च संख्यापासून तुम्हाला बनवायला लावली की 5 डिजिट स्मॉलेस्ट नंबर बनवा किंवा 5 डिजिट बिगेस्ट नंबर बनवा. मग अशा वेळेस बरेच विद्यार्थी काय होतात? कन्फ्युजन होतात.
बरेच विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन होतं. मग अशा वेळेस कन्फ्युज व्हायचं नाहीये. तुम्हाला 5 अंकी काय करायला लावली, ह्या तीन अंकांपासून 5 अंकी मोठ्यात मोठी आणि लहानात लहान संख्या बनवायची. मग आता 5 डिजिट नंबर, मग आता इथे तर आपल्याला 3च दिलेले आहे. मग सोपं आहे. काय किती सोपं आहे. सो आपण पहिले स्मॉलेस्ट म्हणून 2, 4, 5 लिहून घेतलं, पण ही 3च झाली. पण तुम्हाला 5 अंकी, मग आता स्मॉलेस्ट सांगितली म्हणून जो स्मॉल वाला अंक आहे तो रिपीट करूया. आता किती झाली रे, आता झाली तुमची 4 डिजिट नंबर 1 2 3 4. आता परत अजून एक 2 ऍड करूया. आता झाली का बघा, 1 2 3 4 5 झाली की नाही 5 डिजिट नंबर. सो अशा पद्धतीने स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर बनवताना जी छोटी संख्या आहे ती रिपीट करा तुम्ही 5 डिजिट येईपर्यंत. सो आपल्याला संख्या मिळाली आहे 22,245, 22,245. ओके. आता याच्यापासूनच तुम्हाला बिगेस्ट बनवायची आहे. सेम. आता बिगेस्ट बनवण्यासाठी आपण पहिले हा नंबर घेतलो, मोठा, मग त्याच्यापेक्षा छोटा, मग त्याच्यापेक्षा छोटा. पण ही तर 3 डिजिट नंबर झाली. मग तुम्हाला काय सांगितलं, मोठी बनवायची, मग मोठी संख्या रिपीट करा. मग आता 5 अजून एकदा लिहिलं तर किती झाली, 4 डिजिट नंबर. 5 अजून एकदा लिहिली तर आता झाली की नाही 5 डिजिट नंबर. सो आपला बिगेस्ट नंबर काय मिळाला, 55,542 हा मिळाला आपल्याला. या 3 अंकी संख्यांपासूनच आपण काय केली, 5 अंकी स्मॉलेस्ट आणि बिगेस्ट नंबर इथे तयार केला. समजा आता तुम्हाला दिलेला आहे 4 संख्या इथे दिलेल्या आहे, 4 संख्या इथे दिलेल्या आहे आणि याच्यापासून तुम्हाला सांगितलं, अरे 8 डिजिट काय बनवा, आता 8 डिजिट स्मॉलेस्ट नंबर बनवा. 8 डिजिट काय बनवा, स्मॉलेस्ट नंबर. आणि तेच 8 डिजिट तुम्ही बिगेस्ट नंबर बनवा. मोठ्यात मोठी संख्या तयार करा. मग अशा वेळेस बापरे आता काय करायचं, कन्फ्युजन. टेन्शन घ्यायचं नाही. 8 अंकी संख्या इथे तर 4च आहे. मग स्मॉलेस्ट आहे म्हणून स्मॉलेस्ट म्हणजे 2 अगोदर घेतला, 2 मग 3 मग 4 आणि मग 8. मग टीचरांनी काय सांगितलं, स्मॉलेस्ट बनवायचंय ना, मग स्मॉल संख्या रिपीट करा. आता किती झाली रे अंकी, आता किती झाली 5 डिजिट नंबर. आता किती झाली 6 डिजिट नंबर. आता किती झाली 7 डिजिट नंबर. 1 2 3 4 5 6 7 नाही 7च झाली. अजून आपल्याला 8 डिजिट बनवायची. मग अजून एकदा 2 घ्यावा लागेल. मग आपण इथे कॉमा 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 अशा पद्धतीने देत असतो. कुठली मिळाली, युनिट, टेन्स, 100, 1000, 10,000, लाख, 10 लाख, करोड. माय गॉड, करोड. 2 करोड 22 लाख 22,348 एवढी मोठी संख्या मिळाली. 2 कोटी 22 लाख 22,348. ओके, किती मोठी संख्या मिळाली, कशापासून, 4 डिजिट पासून. सेम आता आपल्याला बिगेस्ट बनवायची. बिगेस्ट बनवण्यासाठी तुम्हाला काय सांगितलं टीचरांनी, पहिले बिग घ्या, मग त्याच्यापेक्षा स्मॉल, मग त्याच्यापेक्षा स्मॉल आणि त्याच्यापेक्षा स्मॉल. 8 4 3 2. आता कोणता नंबर रिपीट करायचा, बिगेस्ट बनवायची म्हणून बिग नंबर रिपीट करा. बिग नंबर आता किती झाली रे, 5 डिजिट. दिस इज 6 डिजिट, 7 डिजिट आणि 8 डिजिट. झाली की नाही. 1 2 3 4 5 6 7 8 झाली की नाही. 8 अंकी संख्या तयार झाली. आता मग इकडनं आपण 3 डिजिट झाल्यानंतर कॉमा देत असतो, त्याच्यानंतर 2 डिजिट, त्याच्यानंतर पण 2 डिजिट. मग मोठ्यात मोठी 8 अंकी संख्या काय तयार झाली, 8 करोड 88 लाख 88,432. म्हणजेच मराठीमध्ये काय रे, 8 कोटी 88 लाख 88,432. माय गॉड, एवढी मोठी संख्या आपली तयार झाली. आता मी तुम्हाला फटाफट होमवर्कला देते आणि तुम्ही काय करा, मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की लिहा की याच्यापासून तुम्ही संख्या कशी तयार करणार आहात. ओके, दिस इज फॉर होमवर्क. आता मी तुम्हाला देते 3 अंकी, त्यापासून तुम्हाला बनवायची आहे. शॉर्टकट मध्ये सांगते ना तुम्हाला. 7 डिजिट स्मॉलेस्ट आणि काय बनवायची अजून, बिगेस्ट नंबर. आणि मग याचा आन्सर लिहा मला कमेंट सेक्शन मध्ये. त्याच्यानंतर अजून एक देते, अशी एक संख्या देते आणि याच्यापासून बनवा 9 डिजिट नंबर. माय गॉड, 9 डिजिट स्मॉलेस्ट अँड बिगेस्ट नंबर. 9 अंकी मोठ्यात मोठी आणि लहानात लहान संख्या लिहा आणि मला उत्तर लिहा कमेंट सेक्शन मध्ये. आपल्याला काय दिलेले आहे, नंबर सिस्टीम दिलेली आहे, नॅचरल नंबर्स अँड होल नंबर्स. आता हे नक्की काय आहे बघा, सगळ्यांना माहिती आहे. आता नॅचरल नंबर आणि होल नंबर काय आहे तुम्हाला फटाफट समजावून सांगते. आता या दुनियेमध्ये सगळ्यात पहिले कुठले नंबर
जो माणूस होता त्याला काहीतरी मोजण्याची गरज पडली म्हणून नंबर सिस्टीम उदयाला आली. मग तो काय करायला लागला, हाताच्या बोटांवरती 1 2 3 4 5 6 7 8 9 अशा पद्धतीने काय करायला लागला, मोजू लागला. आणि एक नंबर सिस्टीम उदयाला आली ज्याला म्हणतात नॅचरल नंबर्स. त्याला म्हणतात नॅचरल नंबर्स. आता या नंबर्सला तुम्ही अजून एक दुसरा शब्द पण आहे, दॅट इज काउंटिंग नंबर्स. याला काय म्हणतात, मोज संख्या सुद्धा म्हणतात, काउंटिंग नंबर्स. आता याला मोज संख्या का म्हणतात रे, कारण याचा उपयोग वस्तू मोजण्यासाठी होतो म्हणून याला काय म्हणतात, काउंटिंग नंबर्स. समानार्थी शब्द आहे, लक्षात ठेवायचा नंबर्स. मग आता हे नॅचरल नंबर सुरू कुठपासून झाले, 1 2 3 डॅश 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 अप टू इन्फिनिटी. मग तुम्हाला विचारलं याच्यावरती प्रश्न काय विचारतील, विच इज अ स्मॉलेस्ट नॅचरल नंबर. काय विचारतील प्रश्न लिहून घ्यायचे बरं का तुम्ही. विच इज अ स्मॉलेस्ट नॅचरल नंबर. स्मॉलेस्ट नॅचरल नंबर कुठला आहे, येस इट्स 1. 1 इज अ स्मॉलेस्ट नॅचरल नंबर. एक ही सगळ्यात छोटी नैसर्गिक संख्या आहे. आणि तुम्हाला जर विचारलं विच इज बिगेस्ट नॅचरल नंबर, कुठली मोठ्यात मोठी नैसर्गिक संख्या आहे, मग आता हे डॅश 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 कुठपर्यंत जाणार आहे, हे डॅश 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 हे जाणार आहे तुमचं इन्फिनिटी पर्यंत. म्हणजे मोजताच येत नाही. बिगेस्ट नॅचरल नंबर आपण सांगूच शकत नाही. सो तुम्ही काय म्हणू शकता, बिगेस्ट नॅचरल नंबर दॅट इज इन्फिनिटी. किंवा याच्यासाठी दुसरा शब्द तुम्हाला जर इन्फिनिटी शब्द आठवला नाही तर काय लिहिणार रे, कॅन नॉट बी टोल्ड. कॅन नॉट बी टोल्ड. आम्ही सांगू शकत नाही मोठ्यात मोठी नैसर्गिक संख्या. दोन प्रश्न समजले, स्मॉलेस्ट नॅचरल नंबर कुठला आणि बिगेस्ट नॅचरल नंबर कुठला. आणि नॅचरल नंबरची जर तुम्हाला डेफिनेशन कोणी विचारली, द नंबर्स विच इज यूज्ड फॉर काउंटिंग द ऑब्जेक्ट्स इज कॉल्ड ॲज अ नॅचरल नंबर्स. जे संख्या मोजण्यासाठी वापरतात किंवा ऑब्जेक्ट्स मोजण्यासाठी वापरतो त्याला आपण नॅचरल नंबर. म्हणजे इथे तुम्ही डेफिनेशन पण लिहू शकता सोप्या भाषेमध्ये. दॅट इज ही लिहून घ्या, द ग्रुप ऑफ नंबर्स दॅट इज I.E म्हणजे काय, दॅट इज 1 2 3 डॅश 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 अँड सो ऑन. डॅश डॅशचा अर्थ काय होतो, अँड सो ऑन are called natural number. याला तुम्ही काय म्हणणार, नॅचरल नंबर म्हणणार आहात. म्हणजे तुम्हाला नॅचरल नंबर विषयी काही जरी प्रश्न विचारला ना, आता उत्तर लिहिता येईल. नॅचरल नंबर हे 1 पासून सुरू होतात, इन्फिनिटी पर्यंत जातात. स्मॉलेस्ट हा 1 आहे, बिगेस्ट कॅनॉट बी टोल्ड. त्याची डेफिनेशन विचारली, द ग्रुप ऑफ नंबर दॅट इज 1 2 3 डॅश 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 आर कॉल्ड ॲज अ नॅचरल नंबर. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, मग आता 9च्या पुढे काय रे, मग सगळ्यांसमोर प्रश्न पडला, आता 9च्या पुढे काय. मग आपल्या देशामध्ये एक अमेझिंग गोष्ट घडली. ती स्टोरी मी तुम्हाला सांगते आणि मग आपण बघूया पुढे कुठली नंबर सिस्टीम उदयाला आली. ओके, तुमच्या पुस्तकामध्ये हे दिलेलं आहे बघा, छान इंटरेस्टिंग. कोण बोलतंय आपल्याशी, आता हे तुमच्या पुस्तकात दिलंय इंटरेस्टिंग की 1 to 9 नंबर झाल्यानंतर पुढे काय. मग आला बघा, आय एम अ झिरो टॉकिंग. मग कोण आलं, आपल्या देशामध्ये ग्रेट मॅथमॅटिशियन होऊन गेले की ज्यांचं नाव काय होतं, आर्यभट्ट. काय नाव होतं त्यांचं, आर्यभट्ट. आर्यभट्ट या मॅथमॅटिशियन यांनी झिरोचा शोध लागला आणि संपूर्ण जगाला झिरो जो आहे खूप महत्वाचा अंक कोणी दिला, आर्यभट्ट यांनी. याची इंटरेस्टिंग स्टोरी इथे दिलेली बघा. डिअर स्टुडंट, डू यू नो मी, तुम्हाला माहिती का मी कोण आहे. आय एम द झिरो इन युअर डेली ऍक्विडेन्सेस. मी तुमच्या डेली लाईफ मधला झिरो की ज्याला काहीच किंमत म्हणतो आपण. जर तुम्हाला कोणी विचारलं, अरे तुला किती मार्क पडले, झिरो, असं विचारल्यानंतर आपल्याला कसं वाईट वाटत असतं ना. झिरो म्हणजे नथिंग. हा काय आहे, एखादा टीचर म्हणतात किंवा एखादे माणूस म्हणतो की अरे हा अभ्यासात झिरो आहे, त्याला काहीच येत नाही. झिरोचा अर्थ काय, काहीच नाही. पण काहीच नाही, समजा हा झिरो तुम्ही 1च्या अगोदर लिहिला तर त्याला काहीच किंमत नसते. पण हा जर झिरो तुम्ही या 1च्या नंतर लिहिला तर त्याचं 10 तयार होतो. अजून एक झिरो लिहिला तर 100 तयार होणार. अजून एक लिहिला तर 1000 तयार होणार. अजून एक लिहिला तर 10,000. अजून एक लिहिला तर लाख तयार होणार. सो अशा पद्धतीने काय होणार आहे,
तुमची झिरोची जी व्हॅल्यू आहे ही झिरोची व्हॅल्यू काय होणार आहे, करोड पर्यंत वाढत जाणार आहे. शून्यांची संख्या जशी वाढवणार तशी. मग तुम्ही कसं काय म्हणू शकता झिरोला काहीच किंमत नसते? झिरोला कधी किंमत नसते? जेव्हा ती संख्येच्या या साईडला राईट साईडला लिहिलं तर किंमत असते, पण लेफ्ट साईडला लिहिल्यानंतर काहीच किंमत नसते. ठीक आहे. मग आता झिरो काय बोलतोय बघा, आपल्याशी संवाद साधतोय. आय एम यूज इन शो नथिंग. तुम्हाला काहीच नाही दाखवायचं असेल तर तुम्ही झिरो वापरता. आय बॉर्न इन इंडिया. इंडियामध्ये आर्यभट्ट यांनी माझा शोध लावला. इफ आय हॅड नॉट बीन डिस्कवर्ड देअर वुड हॅव बीन लॉट ऑफ कन्फ्युजन इन द वर्ल्ड. जगामध्ये खूप सारं कन्फ्युजन झालं असतं जर माझा शोध लागला नसता तर. When there were only 9 digits from 1 to 9. मी तुम्हाला नॅचरल नंबर मध्ये सांगितलं ना, पहिले कुठे आले नॅचरल नंबर और काउंटिंग नंबर्स आले 1 to 9. ओके. Where did the word deca come from the names of decimal? मग डेसिमल सिस्टीम सगळ्या देशांमध्ये शोधली गेली आणि त्याच्यामध्ये डेका या शब्दाच्या अर्थावरून मग पुढे बघा वेअर इज दिस 10th डिजिट. मग 10वा डिजिट कुठला असणार आहे? दिस 10th डिजिट इज मी. मग तो 10वा डिजिट कोणता असणार आहे असं कन्फ्युजन निर्माण झालं आणि तो 10वा डिजिट नंतर मी झालो. आउटसाइड द इंडिया आय एम नोन बाय द वाईड. मग झिरोला दुसऱ्या देशांमध्ये वेगवेगळे नावं होते. जसं समानार्थी शब्द असतात तसं झिरोलाच वेगवेगळ्या देशांमध्ये, एका देशामध्ये वाईड, एका देशामध्ये सायफर, झायप्रो, त्यानंतर झिप्रा, झायफ्रो हॅज बीन ट्रान्सफर्ड. मग या झेड 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 वरून मग झायप्रो, झिप्रा, झायफ्रो या सगळ्यांचं ट्रान्सफॉर्मेशन मध्ये काय काय झालं? झिरो, ZERO यांचं हळूहळू काय झालं? ट्रान्सफॉर्मेशन झालं. ते लयास गेले आणि त्याच्यापासून झिरो हा शब्द इंग्लिश मध्ये आला. माय इम्पॉर्टन्स इन मॅथमॅटिक्स इज एक्स्ट्रीमली युनिक. माझं खूप महत्व आहे. तुम्ही म्हणतात शून्य म्हणजे काहीच नाही. अरे शून्य म्हणजे भरपूर असतं. आय एम आफ्टर द नंबर. मी जर तुम्ही मला नंबरच्या नंतर लावलं तर तुमची व्हॅल्यू काय करतो मी? खूप 10 टाइम्स वाढवण्याचं काम करत असतो. आता हा 1 आहे, या 1 नंतर एक शून्य वाढवला तर त्याची किंमत किती वाढली? 1 into 10 इज इक्वल टू 10. 1 into 10 इज इक्वल टू 10 टाइम्स झाली. त्याच्यानंतर हा 10 आहे, त्याच्यानंतर परत 10 लिहि, अजून एक शून्य लिहिला, परत अजून एक शून्य लिहिला तर किती किंमत झाली? 10 into 10 किती झाले? 100 झाली. म्हणजे 10 पट किंमत. जसं तुम्ही एक शून्य वाढवणार तशी कुठल्याही संख्येची किंमत 10 पट वाढणार. सो अशा पद्धतीने एक नंबर सिस्टीम परत उदयाला आली की जी झिरोला घेऊन होती आणि ती नंबर सिस्टम म्हणजे काय? तुमची होल नंबर सिस्टीम. बघा नॅचरल नंबर इथे दिलेला आहे 1 2 3 आर द नॅचरल नंबर्स. मी जे तुम्हाला मगाशी सगळं समजावून सांगितलं तेच इथे दिलेलं आहे. 1 2 3 डॅश आर द नॅचरल नंबर. 7 + 5 12 इट इज ऑल्सो नॅचरल नंबर. 7 मधून 5 मायनस करा. 7 - 5 केले तर किती येणार? 2. हा पण नॅचरल नंबर आहे. आणि 5 - 5 इज अ 0. इट इज अ नॅचरल नंबर. हा 0 हा नॅचरल नंबर आहे का? नो, 0 इज नॉट नॅचरल नंबर. 0 काय आहे बघा? द स्मॉलेस्ट नॅचरल नंबर इज 1. कॅन यू टेल द लार्जेस्ट नॅचरल नंबर? हा प्रश्न पण मी तुम्हाला सांगितलं होतं. येस, कॅन नॉट बी टोल्ड. कॅन नॉट बी टोल्ड. आम्ही मोठ्यातली मोठी नॅचरल नंबर सांगू शकत नाही. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला दिलेली आहे. मग आता काय सांगायचंय मला तुम्हाला? दुसरी नंबर सिस्टीम. कुठली नंबर सिस्टीम समजून घ्या. दुसरी नंबर सिस्टीम उदयाला आली की ज्या नंबर सिस्टीमला नाव दिलं होल नंबर्स. काय नाव दिलं? होल नंबर्स. होल नंबर्स म्हणजे काय? झिरो पण त्यांच्यामध्ये आला. पूर्ण संख्या, संख्यांची मालिका पूर्ण झाली म्हणून याला काय नाव दिलं? तुमचं होल नंबर. मग द नंबर्स फ्रॉम 0 1 2 3 डॅश डॅश इज कॉल्ड ॲज अ होल नंबर. काय? कॉल्ड ॲज अ होल नंबर. मग आता याच्यावरती क्वेश्चन काय? विच इज द स्मॉलेस्ट होल नंबर? स्मॉलेस्ट होल नंबर कोणता आहे? मग स्मॉलेस्ट होल नंबर तुमच्या समोरच आहे ना रे. उत्तर द्यायचं कन्फ्युजन व्हायची काही गरज नाही. सगळ्यात छोटी होल नंबर कुठला आहे? छोटा होल नंबर आहे तुमचा 0. म्हणजे उत्तर काय? हे प्रश्न 100% येणार आहे तुम्हाला पेपरला. आणि त्याच पद्धतीने तुम्हाला जर विचारलं विच इज बिगेस्ट होल नंबर? बिगेस्ट होल नंबर कुठला आहे? आता इथे डॅश 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 कुठपर्यंत जाणार आहे? हे तुमचं इन्फिनिटी पर्यंत जाणार आहे. सांगूच शकत नाही. अनंतापर्यंत असतात या होल नंबर. सो तुम्ही लिहू शकता इन्फिनिटी
इन्फिनिटी पण लिहू शकतात किंवा काय लिहू शकतात, कॅन नॉट बी टोल्ड, मोठ्यात मोठा होल नंबर, पूर्ण संख्या आम्ही सांगू शकत नाही. आता जर तुम्हाला होल नंबरची जर डेफिनेशन विचारली तर कशी लिहिणार, सेम जशी नॅचरल नंबरची डेफिनेशन मी लिहून दिली ना त्याच पद्धतीने तुम्ही काय करायची, अशी होल नंबरची डेफिनेशन लिहायची. काय, द ग्रुप ऑफ नंबर, द ग्रुप ऑफ नंबर, हा शब्द डायरेक्ट लक्षातच ठेवायचा. नॅचरल नंबरची डेफिनेशन विचारली तर हीच लिहायची, होल नंबरची पण तीच लिहायची, फक्त होल नंबर मध्ये शून्य ऍड करायचा, नॅचरल मध्ये शून्य टाकायचं नाही. एवढं सोपं आहे, पाठ करायची सुद्धा गरज नाही. द ग्रुप ऑफ नंबर्स दॅट इज 0 1 2 3 डॅश 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 आर कॉल्ड होल नंबर्स, आर कॉल्ड होल नंबर्स. त्यांना काय म्हणणार तुम्ही, होल नंबर्स असं म्हणणार आहात. झालं, नॅचरल नंबर क्लिअर झालं, होल नंबर क्लिअर झालं. लेट्स सी द नेक्स्ट टॉपिक. हेच होतं ना तुमचं नॅचरल नंबर आलं, मग त्याचं तुम्हाला डेली लाईफ मध्ये एक्झाम्पल दिलेले आहे. अकॉर्डिंग टू 2011 सेन्सेस, 2011च्या जनगणनेनुसार, यावर्षी जनगणना झाली ना 2011ला झाली होती, आता 2026 ला झाली, बरोबर ना. 2026 10 वर्षांनी होत असते, मग याच्यातून जर 10 मायनस केले तर किती येणार आहे, 2016ला झाली होती मागची जनगणना. ठीक आहे, मग त्याच्यानुसार एका शहराची लोकसंख्या एवढी आहे. मग इथे काय वापरले तुमचे नॅचरल नंबर. द नंबर ऑफ बुक्स इन बुक एक्झिबिशन, एक बुक एक्झिबिशन बरं, त्याच्यामध्ये एवढे सगळे पुस्तकं होते. मग त्यांनी काय सांगितलं, ह्या उदाहरणावरून इकडे आपण नॅचरल नंबरचा इथे यूज केलेला आहे. सो हे तुमचं पुस्तकाचं पहिलं पान होतं, अँड आय एम द झिरो टॉकिंग, आणि ह्या सगळ्या कन्सेप्ट होत्या की ज्या आपण इथे क्लिअर केलेल्या आहे.